मलकापुरात काँग्रेसचे जवारीवाले सर्वाधिक मतांनी विजयी. सिंदखेड राजात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सौरभ तायडेंनी सर्वात कमी मतांनी मिळवला निसटता विजय. जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून जिल्ह्यात सर्वाधिक 4 नगराध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्याखालोखाल काँग्रेसने 3 नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आणले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाला 1, शिवसेना ठाकरे गटाला 1, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 व राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 जागा मिळाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मताधिकाऱ्याने निवडून येण्याचा बहुमान मलकापूर येथील काँग्रेसचे उमेदवार अतिकुर रहमान जवारीवाले यांनी मिळवला असून त्यांनी भाजपाचे मिलिंद डवले यांचा तब्बल 10,984 मतांनी पराभव केला. त्याखालोखाल खामगावात भाजपाच्या अपर्णा फुंडकर यांनी महाविकास आघाडीच्या स्मिता भोसले यांच्यावर 10,769 मतांच्या फरकाने विजय मिळवला. तर बुलढाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पूजा संजय गायकवाड यांनी महाविकास आघाडीच्या लक्ष्मी काकस यांच्यावर 4,780 मतांनी विजय मिळवला. नांदुऱ्यात भाजपाच्या मंगला मुर्हेकर यांनी अकोट विकास आघाडीच्या संतोषी महेश चांडक यांचा 4,223 मतांनी पराभव केला. लोणारमध्ये काँग्रेसच्या मीरा भूषण मापारी यांनी शिवसेनेच्या संगीता मापारी यांच्यावर 3,888 मतांनी विजय मिळवला. चिखलीमध्ये भाजपाचे पंडितराव देशमुख यांनी काँग्रेसच्या काशीनाथ आप्पा बोंद्रे यांचा 2,382 मतांनी पराभव केला. तर देऊळगाव राजात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माधुरी शिंपणे यांनी नगर विकास आघाडीच्या नेहा सुनगत यांच्यावर 2,366 मतांच्या फरकाने विजय मिळवला. मेहकरमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे किशोर गारोळे यांनी अखेर काँग्रेसचे कासम गवळी यांचा 1,237 मतांनी पराभव केला. जळगाव जामोरमध्ये भाजपाचे गणेश दांडगे यांनी अपक्ष उमेदवार संजय पारवे यांच्यावर 1,168 मतांनी विजय मिळवला. तसेच शेगावमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रकाश शेगोकार यांनी 914 मतांनी विजयश्री खेचून आणला. तर सिंदखेड राजा नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सौरभ तायडे या 21 वर्षीय युवकाने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे श्याम मेहत्रे यांच्यावर केवळ 169 मतांनी निसटता विजय मिळवला. जिल्ह्यात सर्वात कमी मतांनी तो निवडून आला आहे.